Hello students, this is your lesson An Epitome of Courage. In previous video, I have explained you the chit chat question. Now we will start the lesson. We often tend to hide behind our weaknesses, disabilities or handicaps or mourn over them or mourn over them our whole लाईफ थ्रू. याचा अर्थ काय की जनरली आपण कशाच्या मागे लपतो? आपल्या विकनेसेसच्या मागे. एखादी गोष्ट जर आपल्याला करायला सांगितली, देन व्हॉट वी डू? टुडे इज सम प्रॉब्लेम, yesterday was a problem. We just create the problem to do something. But Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists, not only the great, one of the greatest scientists of this century, one of the greatest, कोणती डिग्री झालेली आहे इथे? येस, सुपरलेटिव्ह डिग्री. ही डिड नॉट डू सो, त्यांनी असं केलेलं नाही आहे बिकॉज ही वॉज अ ग्रेटेस्ट पर्सन. In spite of suffering from a very rare and dreaded disease, एक भयंकर रोग झालेला होता त्यांना, जो की रेअरली होतो. इतका मोठा डिसीज असताना सुद्धा त्यांनी कधी त्याचा मोठा बाऊ केलेला नाही किंवा त्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न केला नाही. डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड. सतत त्यांचा तो रिसर्च सुरूच होता. हिज एक्झेम्पलरी करेज, एक्झेम्पलरी म्हणजे उदाहरण देण्यासारखं, आदर्श घेण्यासारखं धाडस त्यांच्याजवळ होतं. शुड इन्स्पायर अस टू डू आवर बेस्ट इवन अंडर ट्राइंग circumstances. His story we'll see here. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, ज्या दिवशी ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ नावाचा सायंटिस्ट होता, त्याच्या 300 years आफ्टर, 300 वर्षानंतर, व्हॉट हॅपन? डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन on the 8th day of January 1942. आता इथे दिला 8th day of January 1902. तुम्ही घरी यांची डेट ऑफ बर्थ लिहिण्याचा प्रयत्न करा. कशी तारीख तयार होईल बघा. 8th day of January 1942. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists. त्यांना तेव्हा वाटत होते की आपला मुलगा एक मोठा सायंटिस्ट होणार. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light किंवा प्रकाश ज्या वेगाने स्पेसमध्ये प्रवास करतो, तेवढ्या स्पीडनी त्याचं माइंड वेगाने काम करेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. इतका तो ब्रिलियंट होता. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रेडिक्ट, कोणी असा विचार केला नाही किंवा भविष्य व्यक्त केलं नाही, दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटम ऑफ करेज. धाडसाचं एक एपिटम होईल, एक व्हेरी फाईन एक्झाम्पल होईल असा कुणी विचार केला नव्हता. करेज म्हणजे धाडस इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी. बघा करेज किती आवश्यक आहे माणसाला संकटामध्ये सावरण्यासाठी. Courage is a wonderful thing. It is that quality which makes people not lose heart when faced with a great calamity. कितीही मोठं संकट आलं पण माणसाजवळ धाडस किंवा हिम्मत असेल तर तो खचून जाणार नाही. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology. What is cosmology? Cosmology is study of origin and development of the universe. या युनिवर्सचा, या विश्वाचा म्हणजे याचं ओरिजिन, सुरुवात कुठून झाली याचा सिद्धांत मांडणारे कोण? डॉक्टर स्टीफन हॉकिंग. इज द व्हेरी पर्सोनिफिकेशन ऑफ करेज.
हे स्वतःच एक धाडसाचं ज्वलंत उदाहरण होतं. कशाचं? ऑफ करेज अँड होप. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. बघा, ॲक्च्युली हा माणूस कुठे होता? व्हीलचेअरवर. व्हीलचेअर समजते का तुम्हाला? अपंग लोकांची चेअर, जी चाकांनी चालते, अशा चेअरवर बसलेला माणूस. यू कॅन ऑब्झर्व द पिक्चर. बघा त्यांची कंडिशन कशी आहे. आणि अशा याच्यामध्ये त्या माणसाने इतकं संशोधन केलं. ओनली बिकॉज ऑफ करेज अँड होप. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate. Yet he is one of the greatest scientists of this century. An average child, Stephen कसा होता? Stephen grew up to be a normal teenager. Teenager आपण पहिलीच पॉइंट पाहिली आहे. तुमच्यासारखाच तो सुद्धा एक नॉर्मल चाइल्ड होता. फुल ऑफ मिस्चिफ, मस्ती करायचा, खोड्या काढायचा. अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स हे त्याचे आवडते विषय. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. त्यांना वाटत होतं की यांनी डॉक्टर व्हावं, मेडिसिनचा अभ्यास करावा. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. त्यांना मात्र मॅथमॅटिक्सचा इंटरेस्ट होता. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड at the time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेला मॅथमॅटिक्स नव्हतं, म्हणून त्यांना फिजिक्सचा अभ्यास करावा लागला. ॲट द एज ऑफ 17, 17 वर्षाचा असताना स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी and even fell down a couple of times for no reason. त्यांना असं अशक्तपणा आल्यासारखं वाटलं आणि खूपदा ते पडायचे विनाकारण, आपोआप. धिस परप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. वारंवार असं का होतं म्हणून त्यांच्या फॅमिली डॉक्टरला दाखवलं. हू डायग्नोज्ड हिम ॲज सफरिंग फ्रॉम ॲन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज. डॉक्टरांनी काय निदान केलं की यांना एक वेगळाच आजार झालेला आहे, जो खूप हजारातनं एखाद्या व्यक्तीला होतो. त्याचं नाव होतं ALS और LOU, गॅरिक्स डिसीज. त्याच्यामुळे काय होतं या डिसीजमध्ये, या रोगामध्ये? दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम. डायरेक्ट अटॅक कुठे आहे? नर्वस सिस्टीम. आणि विदाउट नर्वस सिस्टीम चांगली जर नसेल, then you can't do anything. तुमच्या हातापायावरचाच कंट्रोल चालला जातो जर मेंदूवर कंट्रोल नसेल तर. and eventually weakness all the muscles of the body. Stephen says that even as a child his muscle coordination was nothing to write home about. काहीच करू शकत नव्हते. He recollects, ते आठवतात, that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. What is fit of frenzy? Great annoyance or a rage. राग यायचा त्यांच्या शिक्षकांना त्यांची हँडरायटिंग पाहून, बट त्यांचा हातच काम करत नव्हता. Nor was he inclined towards sports. खेळू पण शकत नव्हते. Nevertheless, तरी सुद्धा, nevertheless this disease came as a bolt from the blue. Bolt from the blue, याचं मिनिंग बघा. bolt from the blue म्हणजे a sudden unexpected shock or surprise. चांगला हसणारा, खेळणारा मुलगा, मस्ती करणारा मुलगा अचानक बिछाण्यावर पडून राहतो. तो काहीच करू शकत नाही, त्याचे हातपाय हलू शकत नाही. इट वॉज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू, म्हणजे एक मोठा शॉक होता. नॉट ओनली फॉर हिम बट ऑल्सो फॉर हिज पेरेंट्स ऑल्सो. ओके, दिस इज इनफ फॉर टुडे. आफ्टर दॅट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट व्हिडिओ and then we will do the English workshop. But remind that in examination I will take some lessons that I have taught you before this. Okay, thank you.